तुम्हाला माहिती आहे का का तुम्हाला कधी असं वाटलंय की कधी काही न बोलताही तुमचं नशीब तुमच्याशी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे? या नोव्हेंबर महिन्यामध्ये ना मिथुन राशीसाठी आकाशातील ग्रहांची हालचाल अगदी शांत जरी दिसत असली ना तरी तिच्या आतमध्ये एक लपलेला आहे जबरदस्त बदल आणि तुमच्या जीवनामध्ये कथा बदलणारं प्रकरण घेऊन येत आहे. तर एक निर्णय, एक संधी आणि अचानक एक झालेला बदल, हे 3 शब्द ना या महिन्यात तुमचं भविष्य ठरवतील नोव्हेंबरचं. तर चला तर मग आता आपण जाणून घेऊया की मिथुनीमध्ये नेमके कोणते बदल तुमचं नशीब बदलणार आहेत किंवा बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण जसं ह्या माहितीचा तुम्हालाही लाभ होणार आहे तसंच इतरांनाही लाभ होऊ दे एवढीच माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. तर न विसरता जास्तीत जास्त लोकांना माझा हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपण आता पाहूयात की मिथुनीमध्ये असा कोणता बदल होणार आहे, असा कोणता चमत्कार होणार आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये. तर बघा, करिअरच्या दृष्टीने स्फोट होणार आहे. म्हणजे करिअरच्या दृष्टीने तर हा महिना तुम्हाला गोल्डन चान्स, गोल्डन एरा असा असणार आहे किंवा गोल्डन मंथ असा असणार आहे. आता एवढं का सांगते याचं रिझन पण मी तुम्हाला आता देते. पहा, गुरुची दृष्टी तुमच्या 10व्या भावावर पडत आहे. नक्कीच गुरु पालट, गुरु राशी बदल होतोय 1.5 महिन्यासाठी. मग त्याचा काहीतरी चांगला परिणाम तुमच्या पण राशीवर पडणारच आहे ना. तर पहा, 10व्या भावावर म्हणजेच तुमच्या कर्मस्थानावर पडणार असल्यामुळे व्यवसायामध्ये तुम्हाला इतक्या सुवर्ण संधी येणार आहेत तुमचा व्यवसाय विस्तार करण्यासाठी, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी. सोबतच वेगवेगळे काही स्कीम जरी तुम्हाला यूज करायची असेल आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तर नक्कीच करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे. सोबतच नोकरी करणाऱ्यांसाठी पण प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहे, अधिकार वाढणार आहे, तुमचा हुद्दा वाढणार आहे. जे कोणी राजकारणामध्ये प्रयत्न करणार आहेत किंवा राजकारणामध्ये असतील, तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल तर तिथेही तुम्हाला खूप पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळणार आहेत या नोव्हेंबर महिन्यामध्ये. समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, समाजाच्या हितासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहात. मान सन्मान वाढणार आहे तुमचा या महिन्यामध्ये. एक वेगळे स्टेज तुमच्यामध्ये आल्यासारखे दिसून येणार आहे. नोकरीमध्ये नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. अचानक मिळालेले प्रोजेक्ट आणि वरिष्ठांचे कौतुक तुमच्या आत्मविश्वासामध्ये नक्कीच वाढ करणार आहेत. सोबतच स्वतःचा जे कोणी व्यवसाय करत आहेत त्यांना भरपूर लाभ, करार मिळतील. म्हटल्याप्रमाणे नवीन पार्टनरशिप किंवा आर्थिक फायदा तुम्हाला दिसून येणार आहे. खूप चांगल्या गोष्टी गुरुच्या दृष्टीमुळे घडणार आहेत या महिन्यामध्ये. याच्यातील कोणती गोष्ट नेमकं तुम्ही अनुभवणार आहात तर नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे न विसरता. आता बघा, आर्थिक दृष्टीने जर पाहिलं तर हा महिना ना तुमच्यासाठी पैशाचा ओघ खूप वाढवणारा आहे. जिकडून तिकडून तुम्हाला पैशाचे सोर्सेस मिळतील. वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्ही पैसे कमवाल. परंतु त्याच्यासोबतच तुमचे खर्चही वाढणार आहेत या महिन्यामध्ये. तर इथं तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. संततीबद्दल आनंदी वार्ता तुम्हाला समजणार आहे. त्यांच्या शैक्षणिक बाबीमध्ये असू दे किंवा त्यांना कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं असू दे किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल खूप तुम्हाला असं अभिमान वाटेल अशा काही गोष्टी तुमच्या संततीबद्दल या महिन्यात लक्षात म्हणजे कळणार आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला पण खूप वेगळा आनंद होणार आहे. आणि जो आनंद मिळेल ते त्या आनंदाचा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीशी तुलना होऊ शकत नाही. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत ना तर त्यांच्यासाठी नवीन वळण येईल. तुमच्या रिलेशनमध्ये एक वेगळंच नवीन वळण आल्यासारखे तुम्हाला दिसेल. तुमच्या प्रेमामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. तुम्हालाच लक्षात येणार नाही की एवढं प्रेम कसं वाढलं, एवढं आमचं रिलेशन एवढं घट्ट कसं झालं. हा प्रश्न तुम्हालाही पडेल पर्सनली. आणि जर असं काही घडलं तर माझ्यासोबत शेअर करायला विसरायचं नाही आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. सोबतच जे कोणी सिंगल आहेत ना तर ते नवीन रिलेशनशिपमध्ये जाऊ शकतात. नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखा तो किंवा ती मिळणार आहे. तुम्ही वाट पाहत आहात एखाद्या कमिटमेंटसाठी, एखाद्या रिलेशनसाठी, तर नक्कीच तुम्हाला जसा पार्टनर हवा आहे ना अगदी तो पार्टनर अचानक तुमच्यासमोर येऊन उभा राहणार आहे. आणि ही खूप सुंदर गोष्ट ह्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये मिथुन राशीच्या लोकांसाठी घडणार आहे. तर असं काही झालं तर प्लीज मला सांगायला विसरायचं नाही आहे तुम्हाला. शत्रू तुम्हाला वेळोवेळी त्रास देतील. जे कोणी तुमचे शत्रू असतील व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, पर्सनली किंवा ऑफिशियली, तर ते तुम्हाला त्रास देतीलच. तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत. परंतु तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर त्यांच्यावरही मात कराल सहजरित्या.
सगळ्यात सुंदर गोष्ट घडणार आहे या महिन्यामध्ये आणि ती म्हणजे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या सोर्सेसमधून किंवा तुम्हाला पण माहीत नसतील अशा ठिकाणातून तुम्हाला पैसे येतील, धनलाभ होणार आहे. अध्यात्माकडे अचानकपणे तुमचं मन रमेल किंवा तुम्ही अचानकपणे आकर्षले जाल त्याच्याकडे. तुमच्या नकळत अशा काही गोष्टी घडतील की त्यामुळे तुम्हाला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट येईल, रस वाढेल. घरामध्ये त्याच गोष्टीमुळे घरात तुम्ही धार्मिक कार्य कराल आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा पण होईल. आध्यात्मिक रीतीने जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत की मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे बऱ्याच दिवसांपासून, किंवा तुम्ही परदेशामध्ये जर प्रयत्न करत होतात ना, तर नक्कीच आता तो योग आलेला आहे किंवा आता ते वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मनाप्रमाणे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे, मनाप्रमाणे क्षेत्र तुम्हाला मिळणार आहे. प्रयत्न चालू असतील तर अजून वेग वाढवा, नक्कीच तुम्हाला मनासारखे परिणाम पाहायला मिळणार आहेत. आता पहा, गुरुची पूर्ण कृपा ह्या महिन्यामध्ये तुमच्यावर राहणार आहे. त्यामुळे बघा, ज्यांच्यासोबत गुरु असतो त्यांना काय कमी आहे. मग विचार करा, जिथे तुम्ही हात लावाल तिथे सोनं होईल. असाच हा महिना असणार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. भावंडांची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे, कारण अचानकपणे काही गोष्टी त्यांच्यासोबत घडू शकतील किंवा स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल एखादी चिंता पण सतावीत राहणार आहे. मग जर काय असेल तर त्याचं एक का गोष्टी घडल्या आहेत भावंडांसोबत किंवा असं काय झालं आहे किंवा ते दुरुस्त करण्याचा, नीट करण्याचा किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कान आणि घशाची तुम्ही विशेष करून काळजी घ्यायची आहे या नोव्हेंबरमध्ये, कारण थ्रोट इन्फेक्शन किंवा कानासंबंधी काही त्रास तुम्हाला होऊ शकतात. सोबतच कौटुंबिकदृष्ट्या काही कलह होतील किंवा कौटुंबिकदृष्ट्या काही चढउतारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आपसी वाद काही होऊ शकतात, ते पण मिटतील, परंतु तिथे तुम्हाला स्वतःला मध्यस्थाची भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि मिथुनीचे लोक बोलण्यामध्ये पटाईत असतात, आपलं मत समजावून देण्यामध्ये तुम्ही पटाईतच असतात. सो इथे तुम्ही नक्की सक्सेसफुल होणार आहात आणि वाद मिटवाल तुम्ही नक्कीच या महिन्यामध्ये मध्यस्थाच्या भूमिकेने. जुने गैरसमज सगळे मिटतील आणि नात्यामध्ये एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही तुमच्या टॅलेंटचा वापर कराल आणि तुमच्या कुटुंबामध्ये जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले होते ते सर्व काही तुम्ही दुरुस्त करणार आहात. अविवाहितांसाठी किंवा जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ना खूपच इंटरेस्टिंग हा महिना असणार आहे. कसं तर पहा, अचानक एखादी भेट कथेमध्ये ट्विस्ट घडवू शकते. घरामध्ये तुम्ही नवीन वस्तू घेण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यामध्ये अचानक एखाद्या अशा व्यक्तीची एंट्री होऊ शकते ना की ते पूर्णपणे तुमचं आयुष्य बदलून टाकतील. असं काहीतरी घडेल आणि जर घडलं तर मला सांगायला तुम्ही विसरायचं नाही आहे. तुमचा मानसिक ताण अचानकपणे वाढू शकतो, विशेष करून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तर इथं तुम्ही काळजी घ्या, थोडंसं योग, ध्यान, मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. महिलांसाठी तर हा महिना ना खूपच असं वेगळा अनुभव देणारा, एक वेगळं व्यक्तिमत्व उजळवून देणारा असा असणार आहे. ज्या कोणी महिलांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल किंवा स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल की स्वतःला सिद्ध करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये करिअरच्या दृष्टीने खूप सुंदर आणि खूप असे इंटरेस्टिंग संधी तुम्हाला मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता, फायदा घेऊ शकता. तुमचे सारे स्वप्न पूर्ण होतील या महिन्यामध्ये. विद्यार्थ्यांसाठी पण खूपच एकाग्रता वाढवणारा हा महिना आहे. तुम्ही जे काही तुमचं ध्येय आहे त्या ध्येयाकडे एक पाऊल तुम्ही पुढे जाल. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला पण खूपच स्वतः एक समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही राजकारणामध्ये प्रयत्न करत आहात, तिथून तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर तिथे पण तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. तर बघा, मिथुनेसाठी तर नोव्हेंबर हा महिना खूपच एक वेगळं वळण देणारा आहे. आता काही गोष्टी मी सांगितल्या त्याप्रमाणे तर तुम्हाला कळूनच चुकलं असणार आहे की काय काय घडणार आहे. तुमच्या आयुष्याच्या कथेतलं एक अप्रत्यक्षित पण सुंदर असं वळण आहे. ज्यांनी संयम आणि बुद्धीने निर्णय घेतले त्यांच्यासाठी हा काळ गेम चेंजर ठरणार आहे. जर वादळानंतर इंद्रधनुष्य दिसतं ना, तसंच या महिन्याच्या शेवटी तुमच्या जीवनात भाग्याचं इंद्रधनुष्य उगवणार आहे. अजून याच्यापेक्षा वेगळं काय सांगू इच्छिते. विविध रंगांनी युक्त, विविध परिणामांनी युक्त असा हा महिना तुमच्यासाठी असणार आहे. मिथुनेसाठी हा नोव्हेंबर महिना. तर नक्कीच येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला जर माझी ही माहिती मी सांगितलेली आत्ता आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा, कारण सगळ्यांनाही असाच लाभ होऊ दे. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.